नमस्कार, माझं नाव विजय थोरात. 2019चं वर्ष असावं. इकडे माळच्या साईडला गेलो होतो आणि अचानकपणे एक शाळेचा बोर्ड बघितला, तुमच्या शाळेचा. तर माझ्यासोबत माझे 2-3 मित्र होते, तर मी म्हणालो की चल आपण जाऊन बघूया. ती माझ्या मते पहिली भेट. अवनी शाळेला आलो होतो मी. बघायला गेलं तर रिकाम्या हातानेच आलो होतो, पण जाताना बरंच काही घेऊन गेलो होतो. त्याचं जर तुम्हाला सांगायचंच झालं तर माझ्यासोबत माझा जो मित्र होता समीर, तो मला म्हणाला की विजय, आपल्या घरातलं एक मूल आपल्याला सांभाळताना नाकी 9 येतात. इतकी सारी मुलं आणि ती पण सगळी स्पेशल मुलं. ही लोक इतकी आनंदाने कशी हे करतात, सांभाळतात, ही राहतात कशी, यांचं संगोपन कसं करताय. आणि मग त्यावेळेस ज्या माम होत्या आपल्या संस्थापक शेट्टी माम, त्या मामनी आम्हाला एकच वाक्यामध्ये सांगितलं आणि ते वाक्य आज पण मला आठवतं इतक्या वर्षानंतर. आज माझ्या मते 7 वर्ष झाले तुमच्याशी हे ऋणानुबंध जुळल्याचं. त्यावेळेस ते म्हणालेले की ही सगळी मुलं ही माझी मुलं आहेत. आणि मग एका आईला आपली मुलं सांभाळताना काय अडचण येणार, काहीच अडचण येणार नाही. आणि ते वाक्य कुठे ना कुठे मनाशी म्हणजे बोलतात ना, बांधलं गेलं आणि या शाळेसोबत आम्ही बांधलो गेलो. आणि मग त्यावेळेस वाटलं की बाबा, आपल्या घरामधला जो पण आनंद आहे, मग तो माझा वाढदिवस असेल, माझ्या मुलाचा वाढदिवस असेल, की माझ्या काही मित्र परिवार असतील, की बाबा चला आपण कुठे जायचं, तर मग आपण अवनी शाळेवर जाऊ, त्या मुलांसोबत साजरे करू की ज्यांच्यासोबत साजरा करताना एक निरागस आनंद मिळतो. आणि सर, प्रामाणिकपणे जर सांगायचं झालं, तुम्हाला सगळ्यांना सांगायचं झालं, तर बरेच वाढदिवस मी शहरांमध्ये बघतो, मोठ्या मोठ्या हॉलमध्ये जातो, पण ज्यावेळेस मी अवनी शाळेच्या परिवारासोबत येतो आणि इथल्या मुलांसोबत जेव्हा वाढदिवस साजरा होतो, ते ज्या आनंदाने टाळ्या वाजून ज्यावेळेस वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात, त्या शुभेच्छा कुठल्याही मोठ्या सेलिब्रिटीने दिलेल्या शुभेच्छांपेक्षा मला नेहमीच मोठ्या वाटतात. आणि ही तुमची कमाल आहे. कमाल बघायला गेलं तर, खरं बघायला गेलं तर, माणूस म्हणून जगताना ही सगळ्यात मोठी कमाई आहे. मला अवनी शाळेमध्ये जर पुन्हा पुन्हा यावंसं याच्यासाठी वाटतं की मला कधी कधी वाटतं माझ्यातला माणूस सतत जिवंत राहावं. आणि त्या मुलांमधलं बालपण जसं तुम्ही जिवंत ठेवतायत, तसं समाजातलं माणूस पण जिवंत ठेवण्याचं काम अवनी शाळा करते. मी अवनी शाळेला मनापासून शुभेच्छा देतो. इथल्या संपूर्ण टीमला भरभरून शुभेच्छा देतो की तुम्ही जे काम करतायत ते देवाने तुम्हाला दिलेलं काम आहे आणि ते काम करताना तुम्ही मनोभावे करतायत. परमेश्वर तुम्हाला प्रचंड अशी सकारात्मक एनर्जी देव, हे काम करण्यासाठी भरभरून ऊर्जा देव आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप उदंड आयुष्य लाभो. तुमची मुलं वाढू द्यात आणि त्याच्यासोबत समाजामधलं माणूस पण सुद्धा वाढू द्या. धन्यवाद. खरं सांगायचं झालं तर सर, तुमच्यासाठी आणि मॅडमसाठी आणि इथे काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी बघायला गेलं तर हे मोठं शिवधनुष्य आहे. आणि ते शिवधनुष्य पेलताना लाख अडचणी आल्या असतील, लाख संकटांचा तुम्हाला सामना करायला लागला असेल. मी सर तुम्हाला जास्त काही सांगू शकणार नाही, पण मी तुम्हाला हेच सांगेन की जेव्हा जेव्हा अडचणी थोड्याशा कधी जास्त वाटतील, त्यावेळेस स्वतःला हे नक्कीच सांगा की विझलो आज जरा मी, हा माझा अंत नाही. विझलो आज जरा मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे, छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. अडवू शकेल मजला अशी कुठली भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे केले तर कैक कावे. येथील अडचणी समाज आहे, गाव आहे, परिसर आहे, काही पण आरोप करू शकतो. माझी झोपडी जाळण्याचे केले तर कैक कावे. जळेल झोपडी ती अशी आग ज्वलंत नाही. येतील वादळे, खेटेल तुफान, तरीही चालत राहील. अडथळ्यांना भिवून अडखळणं अवनी शाळेला पसंत नाही. विझलो आज जरा मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही. या कवितेच्या ओळीप्रमाणे तुम्हा सगळ्यांमध्ये ती ताकद आणि हे माणूस पण जिवंत ठेवण्याचं शिवधनुष्य तुम्ही जे पेललंय ते लिलैया असं पेलत राहू आणि हा घेतलेला वसा असाच पुढे पुढे जात राहू. यासाठी भरभरून शुभेच्छा सर. थँक्यू सो मच की तुम्ही आम्हाला तुमच्या परिवाराचा एक भाग करून घेतलात. आज ज्यावेळेस तुम्ही मला म्हणाले की सर आपल्याकडे पाहुणे आलेत, तुम्ही पण येणार आहेत, तर मी म्हणालो नाही सर, आपल्याकडे पाहुणे येणार आहेत, आम्ही पाहुणे नाहीयेत. तर आम्ही कुठे ना कुठे या अवनी परिवाराचे एक सदस्य आहेत. अशाच पद्धतीने तुमचं प्रेम राहू द्या आणि हे ऋणानुबंधाचं नातं
आपण असंच जपूया. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. सरांनी आपल्या शाळेला दिलेल्या शुभेच्छा, त्यांची सुंदर अशी कविता ही नेहमीच त्यांच्या शब्दाप्रमाणे आपल्या शाळेची प्रगती होतच राहू. पण सरांची कविता ऐकल्यावर त्यामधील काही ओळी आहेत त्या खरंच आमच्या या संस्थेबद्दल घडून गेल्या. ओके. जसं तुम्ही बोललात की जरी कुणी झोपडी जायचा आपला प्रयत्न केला तरी ती आगच ती ज्वलंत नाही, इतकी आग ज्वलंत होऊच द्यायची नाही. पण सेम आज या आम्ही 5-6 वर्षापासून इथे राहतोय आई आणि मी, अशा भरपूर आग लावण्याचे प्रयत्न आमच्या शाळेवर झाले, आम्हाला संपवण्याचे प्रयत्न झाले. पण कुठेतरी माझ्या पाठी सुद्धा माझ्या आईचा खंबीर हात आणि तुमच्या सर्वांची शक्ती किंवा तुमच्या सर्वांचे आशीर्वाद होते, त्याच्यामुळेच आज आपण इथे बसलोय आणि आपण बोलतोय. कारण अडचणी एवढ्या होत्या की शाळा ही खरंच आज अस्तित्वात नसते, पण त्या सगळ्या गोष्टींना आपण तोंड देत आज आपण खूप छान आहोत. आपल्याकडे 30 विद्यार्थी आहेत, विद्यार्थ्यांना आईचं प्रेम आहे आणि माझ्यासारख्या मुलाला एक भावांचं प्रेम आहे. क्या बात सर. आणि तुमचे सर्वांचे तर आशीर्वाद माझ्यासोबत आहेतच. सर ते एकाने खूप छान म्हटलंय की मी बघितलं देवीचं मंदिर पण आहे आपल्या शाळेमध्ये येताना की मुस्कुराती जिंदगानी चाहिए, शब्दों की जागृत कहानी चाहिए. मुस्कुराती जिंदगानी चाहिए, शब्दों की जागृत कहानी चाहिए, वो सारी दुनिया अपनी हो जाती है. बस उस ऊपर वाले की मेहरबानी होनी चाहिए. आणि परमेश्वर ती मेहरबानी तुमच्यावर कायमचा ठेवतोय, अशीच ठेव. हीच तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव माधुरी विराज भरत. मी वैशाखरीमध्ये राहते, पण माझी आत्तापर्यंत ही 3री वेळ इथे यायची. आणि पहिल्या वेळेस जेव्हा आली तेव्हा भाऊंसोबतच मी इथे आली, मीच आम्हाला या शाळेची ओळख करून दिली. तर तेव्हा आणि आत्ता ही 3री वेळ, खूप वर्षानंतर मी आता इथे आली आहे. तर मुलांचे चेहरे ओळखीचेच वाटत आहेत, पण त्यांच्या डोळ्यातले जे भाव आहेत ना आपल्या प्रत्येक व्यक्तीकडे बघण्याचे, जेव्हा आतमध्ये आल्यानंतर एखाद्या व्यक्तीला कसं वाटतं की नवीन कोणी पाहुणा आला कधीतरी, ते आकृपतेने वागतात आपल्याशी, म्हणजे त्यांना खूप नवल वाटतं. तसं या मुलांच्या डोळ्यांमध्ये तुमच्या सर्वांमध्ये कोणीही इथे येतात तर खूप आकृपतेची भावना वाटते की नाही बाबा खूप पाहुणे आलेत आणि मग तुमच्याकडे नेहमीच कोण ना कोणी येत असतं. आणि ते जराही तुमच्या मुलांच्या बाबतीत किंवा तुमच्या अजिबात चेहऱ्यावर दिसत नाही की तुम्ही इतके स्वागत इतकं छान करता सर्वांचं, तर येणाऱ्याला असं वाटतं की इथेच थांबून राहावं. आणि जेव्हा मी मागच्या वेळेस माझ्या मुलीचा वाढदिवस मी इथे साजरा केला आणि खूप साऱ्या मुलांना शुभेच्छा दिल्या आणि काही मुलांच्या मी ड्रॉइंग्स बघितल्या, तर आपण जेव्हा त्यांच्या ड्रॉइंग बघतो ना, तर काही मुलांच्या मध्ये काही ते गुण असतातच. आता या शाळेचं नाव आहे अवनी शाळा. अवनीचा अर्थ पृथ्वी, आणि पृथ्वीमध्ये सगळं जग सामावलेलं आहे, सर्व सृष्टी सामावलेली आहे. तसेच या मुलांमध्ये काही खूप गुणवैशिष्ट्ये सामावलेली आहेत आणि ते बघण्याजोगे आहेत. आणि इतके गुण आपल्याला इथे दिसून येतात आणि सगळं याचं श्रेय तुम्हाला जातं. आणि तुम्ही खरंच खूप चांगलं काम करता. आणि आम्ही प्रत्येक वेळी जेव्हा घरी आमच्या फॅमिलीसोबत बर्थडे साजरे करतो, तर फक्त आपल्या कुटुंबामध्ये साजरा न करता तर प्रत्येकाने इथे येऊन या मुलांसोबत एखादा तरी दिवस घालवायला पाहिजे, माझं असं मत आहे. आणि मी एका बालविकास प्रकल्पामध्ये काम करते मुलांसोबत. मला लहान मुलांसोबत काम करायला खूप आवडतं. आणि माझ्या मगाशी डोक्यात आलं की मी आता माझ्या शाळेतल्या मुलांना किंवा ज्या मुलांसोबत काम करते त्या मुलांना एक दिवसभर इथे त्यांच्यासोबत घालवायला आणेल. आणि त्या मुलांना म्हणजे दाखवायचं मला त्या मुलांना की आपण पण यांच्यासोबत राहू शकतो. आणि का राहू शकत नाही, तर इथले मुलं आहेत इतके छानपणे गाणं बोलतात. आणि मगाशी ते मोहन दादा, त्यांचं नाव मोहनच, हा, त्यांचं गाणं मला इतकं आवडलं, तर मला खूप मी असं शांत झाली ते ऐकून. म्हणजे माझं माहेर तर माहेर म्हणजे त्यांचं माहेरच येते त्यांचं. म्हणजे मला इतकं भारी वाटलं ते गाणं, मला खूप भारी वाटलं. म्हणजे आणि तुम्हा सगळ्यांना या कामासाठी खूप शुभेच्छा. आणि स्पेशली माझ्या फॅमिलीचे बर्थडे असतील, मी नक्की तिथे साजरं करणार. माझ्या मुलीचा असेल, आमची अॅनिव्हर्सरी असेल, माझा बर्थडे असेल, आणि योगायोगाने दोन्ही वाढदिवस आमचे एकत्र मे महिन्यात असतात. आम्ही नक्कीच या शाळेला भेट देऊ आणि सगळ्यांसोबत इथे येऊ. आणि तुमच्या कामाला खूप खूप शुभेच्छा. तुमच्या मुलांनाही शुभेच्छा. तुमची म्हणण्यापेक्षा ही सगळी आमचीच मुलं आहेत आणि आम्ही इथे येत जाऊ.
आपण सगळा एक परिवार आहोत आणि मी सगळ्यांना सांगते की आपण नक्कीच या शाळेला किंवा या मुलांना सोबत जर वेळ घालवलात तर आपल्या दिवसभराचा जो आनंदाचा आपला थकवा असतो तो निघून जातो. तर तुम्ही रोजच त्या मुलांसोबत काम करताय किंवा त्यांच्या सहवासात राहताय तर तुमचा पूर्ण आयुष्य किती सुंदर आहे आणि आम्हाला तो आयुष्य फक्त एकच दिवस जगायला मिळतोय आणि खूप भारी वाटलं. मस्तच. थँक्यू. कसे आहे की शब्द तुमचे आमचे प्रोत्साहन वाढवतो, आमची ताकद वाढवतो. पण तुम्ही वाढदिवसाला येता, मुलांना काहीतरी घेऊन येता, मग मुलांना काहीतरी मिळावं म्हणून आपला विद्यार्थी भुकेला नाही. बरोबर, अगदी बरोबर. आमचा मुलगा भुकेला आहे क्या बात. कारण भारी. त्याला ज्या गोष्टी समाजातून मिळाल्या नाही तेव्हा तुम्ही येताना तेव्हा त्यांना तो बोलवा. त्यांना तुमच्यामध्ये त्याची आई दिसते, त्याला तुमच्यामध्ये दादा दिसतो, बहीण दिसतो. जे समाजातून मिळालं नाही, काही जणांना असून नसल्यासारखे सगळ्या गोष्टी होत्या. मग आमचं असं घोष वाक्य आहे की आम्ही झालो पालक, तुम्ही आमचे राहणार. क्या बात. नक्कीच. जुळून जेव्हा 100 हात एकत्र येतील तेव्हा किंवा या 100 लाकडा एकत्र येतील तेव्हा ही मुळी कुणी करू शकणार. बरोबर. आणि जेव्हा आम्ही एकटेच धावत राहू तर तेव्हा आम्ही जळणार, कुठेतरी आधाराला, कुठेतरी तोडायला, कशाला तरी वापरेल. मग जेव्हा तुमच्या सर्वांची ताकद आमच्या सोबत असेल तेव्हा आपण हात लावण्याची माझ्यामध्ये तरी कुणाची हिंमत होणार नाही. पण असेच नेहमी साथ देत राहा. जरी दिवा आम्ही लावला असेल तरी तेलाची तुम्ही नेहमीच भर घालत घालत जाऊ. राहा. आणि हा जो प्रकल्प चालू केला आहे तो असाच उजळत पुढे नेण्याचं कार्य आमच्यासोबत. नक्कीच. खूप खूप धन्यवाद.